मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील 1 ते 1.5 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरलं आहे मोठ्या प्रमाणात। आपण आहो अंधेरी सव्वेला। अंधेरी सव्वे सखल भाग असल्यामुळे अंधेरी सव्वेखाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सव्वे वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी सव्वे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावलं आहे आणि त्यामुळे रस्ती बांधून आहेत। या ठिकाणी सव्वे बंद केला आहे। आजूबाजूचा परिसर आपण पाहिलं तर पूर्ण खाली करून घेतला आहे। सध्या सव्वेच्या आजूबाजूला जे दुकान आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। सध्या आपण पाहिलं तर पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, विलेपार्ला, सांताक्रुज, वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसात सुरू असल्यामुळे पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे दहिसर सव्वे असेल किंवा अंधेरी पश्चिम, विरा देसाई रोड, विलेपार्ला किंवा गोरेगाव या सर्व परिसरामध्ये मालाड सव्वे असतील जे सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाला आहे। अंधेरी सव्वे देखील हा सखल भाग असल्यामुळे आपण पाहिलं तर पूर्णपणे जलमय झाला आहे। सध्या एकंदरीत आपण या ठिकाणी दृश्य पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहे समुद्रासारख्या मोठमोठ्या लाटा उठत आहेत। या ठिकाणी रस्ता जो आहे तो पूर्णपणे तलावाचं स्वरूप धारण केला आहे। त्यामुळे जो पूर्व ते पश्चिमला जोडणारा सव्वे आहे पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे, बंद करण्यात आला। मात्र दुसरी बाजूने आपण पाहिलं तर अंधेरी सव्वेच्या बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत। या पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सव्वे बंद असल्यामुळे गोखले पुलाचा वापर करा असा सूचना केली जात आहेत। मात्र संध्याकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये टाकरपाणी कामातून सुटले आहेत। मात्र आसाममध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका आहे मुंबईकरांना आहेत जे टाकरपाणी आहेत त्यांना पडला आहेत, कारण संध्याकाळची वेळ आहे, कामातून घरासाठी निघाले आहेत। मात्र आसाममध्ये या वाहतूक कोंडी असतील रस्त्यावर पावसामुळे झाले आहेत। मात्र दुसरी बाजूने रस्ते बंद असेल किंवा पाणी भरलं असेल, जलमय झालं असेल, त्यामुळे मुंबईकरांना आहे संध्याकाळची वेळ मोठा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। कॅमेरामन मोहन सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।